अरे दिवसभर काय मोबाईल बघत बसतोस? काय करायचं ठरवलंय पुढे? बाबा मी ITI करीन. हे बघा मोबाईलवर बातमी आहे की ITI ला किती स्कोप आहे पुढे. वेलकम AGM ITI चॅनलवर आपलं स्वागत आहे. ITI प्रवेश 2025 ज्या उमेदवारांचा प्रवेश झाला नाही त्यांच्यासाठी ITI ॲडमिशन केंद्रीय समुपदेशन फेरी. ITI मध्ये ज्या उमेदवारांचा अद्याप प्रवेश झाला नाही त्यांच्यासाठी विशेष फेरी. त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा, चॅनलला सबस्क्राईब करा. आजपर्यंत कोणत्याही व्यवसायात प्रवेश न मिळालेल्या व नव्याने अर्ज भरून निश्चित केलेल्या सर्व उमेदवारांनी पुढील प्रमाणे कारवाई करावी. दिनांक 22 ते 23 ऑगस्ट रोजी आपल्या प्रवेश खात्यात लॉग इन करून अथवा जवळच्या संस्थेत प्रत्यक्ष समुपदेशन फेरीसाठी हजर राहावे. या फेरीची गुणवत्ता यादी दिनांक 24 ऑगस्ट 25 रोजी प्रसिद्ध होईल. तसेच उमेदवारांना SMS द्वारे कळवण्यात येईल. दिनांक 25 व 26 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता वरील उमेदवारांनी प्रत्यक्ष प्रवेश घेण्यासाठी संस्थेत उपस्थित राहावे. वरील फेरीसाठी उपलब्ध जागांचा तपशील ऑनलाईन पाहून उमेदवार कोणत्याही संस्थेत प्रवेशासाठी उपस्थित राहू शकेल. त्यानुसार दिनांक 22 व 23 ऑगस्ट रोजी हजेरी नोंदवताना संस्थेची निवड करावी. ते कसे, चला पाहूया. सर्वप्रथम क्रोम ब्राउझरवर जाऊन admission.dvt.gov.in या संकेतस्थळावर जावे. त्यानंतर पुढील पेज म्हणजेच कॅन्डिडेट लॉग इन करावे. त्यानंतर असे पेज समोर येईल. त्यात उमेदवाराने अर्जावर मिळवलेल्या 13 अंकी रजिस्ट्रेशन नंबर टाका. खाली पासवर्ड टाका. पासवर्ड टाकल्यानंतर कॅप्चा कोड टाका आणि सबमिट करा. त्यानंतर पुढील प्रमाणे पेज ओपन होईल, ज्यामध्ये वेगवेगळे वरती मेनू असणार आणि आपण प्रवेशाची माहिती आपणास दिसेल. नंतर ॲडमिशन ॲक्टिव्हिटीज मेनूमध्ये जावे, जसं की आपणास दिसत आहे. त्यानंतर ॲडमिशन ॲक्टिव्हिटीजच्या सर्वात खाली मेनू म्हणजे व्हॅकंट सीट. त्यात आपल्याला संस्थानिहाय रिक्त जागा बघू शकतात. त्यानंतर आपणास संस्था निवडायचे. थोडक्यात ॲडमिशन ॲक्टिव्हिटीजमध्ये मार्क अटेंडन्स करायचा आहे. त्यामध्ये संस्थेचा प्रकार, त्यात जिल्हा, तालुका, संस्थेचे नाव आणि त्यानंतर मार्क अटेंडन्स करायचे आहे आणि तयार झालेली PDF जनरेट करायची आहे. आपणास काही अडचण आल्यास आपण जवळच्या संस्थेत जाऊन हजेरी नोंदवू शकतात. प्रवेशाला जाताना सोबत मूळ कागदपत्रे, त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो, झेरॉक्स प्रती, प्रशिक्षण शुल्क, रोख रक्कम स्वरूपात भरण्यासाठी फी आणावी. माहितीसाठी जवळच्या संस्थेला भेट द्या व आपला प्रवेश होईल. यासाठी शुभेच्छा. धन्यवाद. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.